मी माझ्या मुलाचे लग्न कष्टाने करून दिले. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. पण त्याने तिच्याशी लग्न करावे असे मला वाटत नव्हते. मी त्याला खूप समजावलं आणि गावातल्या एका साध्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. सुधा असे या मुलीचे नाव आहे. ती मुलगी माझ्या मुलासाठी आणि या घरासाठी खूप चांगली आहे. हे मला माहित होतं. म्हणूनच मी त्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी लावले. सुधा आमच्या घरी आली. मुलगी कौटुंबिक होती. तिच्या वडिलांचा आदर करत होती आणि घरातील काम करत होती. माझ्या लग्नाला नुकतीच 10 वर्षे झाली होती. पण या मुलीशी माझ्या मुलाचे लग्न लावून मी चांगले केले असे मला वाटू लागले. माझा मुलगा राजीवही खुश दिसत होता. पण त्या रात्रीनंतर माझा विचार बदलला. एके रात्री 2च्या सुमारास माझ्या मुलाच्या खोलीतून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. त्या किंकाळ्या माझ्या सुनेच्या होत्या. मी थोडा वेळ ऐकून घेतलं आणि मग तो ओरडायचा थांबला. राजीवचे वडील माझ्या पतीने हे सर्व ऐकले होते. पण मग रात्री त्याला विचारणे आम्हाला योग्य वाटले नाही. म्हणूनच मी दार ठोठावले नाही. सकाळी माझी मुलगी पण विचारत होती, मम्मी, रात्री कोण ओरडत होतं? मी त्याला कापले आणि म्हणालो, कोणी नाही, कदाचित कोणीतरी बाहेरून ओरडत असेल. त्या दिवसापासून माझ्या सुनेचा स्वभाव बदलला. दिवसभर ती गप्प होती. मला वाटले नवरा बायकोमध्ये काहीतरी चर्चा झाली पाहिजे. म्हणून मी काही विचारले नाही. पुढच्या रात्री 2 वाजता तेच झाले. माझ्या मुलाच्या खोलीतून पुन्हा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. त्या रात्री तो आवाज सुमारे 10 मिनिटे चालला. माझ्या मुलीने उठून आमच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मी दार उघडले. मी पाहिले की ती खूप घाबरली होती. आई म्हणाली, हे काय आहे? वहिनी रोज रात्री का रडते आणि ओरडते? काय होते? खोलीत जाऊन दार उघडू. मी दाराजवळ जाऊ लागलो तेव्हा माझ्या पतीने मला थांबवले आणि म्हणाले, थांब, आता बोलू नकोस. उद्या सकाळी तुमच्या दोघांशी बोलू. त्या रात्री मला झोपणे कठीण झाले. माझी सून सकाळी लवकर उठून घरची कामे करू लागली. मी सकाळी माझ्या मुलाच्या खोलीत गेलो. त्याला विचारले, काय प्रकरण आहे? सून रात्री का रडते? त्याचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. काहीच बोलले नाही. त्याच्या बोलण्यातून आणि डोळ्यातून ते स्पष्ट दिसत होतं, तो काही लपवत आहे का? त्यांनी त्याला विचारले पण तो काहीच न बोलता घराबाहेर निघून गेला. मी माझ्या सुनेला विचारले. ती काही काम करत होती. नुसतं तिला बघून असं वाटत होतं जणू ती रात्री नीट झोपलीच नाही. डोळे स्पष्ट सांगत होते. मी तिला विचारले, काय झाले? रात्री का रडत होतीस? ती म्हणाली, ती कधी रडत होती नाही. मी झोपलो होतो आणि मला काही आवाज आला नाही. तू काय बोलत आहेस? त्या खोलीत काय चालले आहे हे एकतर माझ्या सून किंवा माझ्या मुलाला माहित होते. पण दोघेही काही सांगत नव्हते. पण दोघांच्याही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. या दोघींमध्ये काहीतरी दडलेले आहे. पण काय? आता जेव्हा जेव्हा रात्र येते तेव्हा मला झोप येत नाही. कारण मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार घडणार होता. सून ओरडायची आणि जोरजोरात रडायची. त्या खोलीत काय होते असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. मग एका रात्री 2च्या सुमारास माझ्या घरात असे काही घडले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. माझी सून रात्री खोलीतून बाहेर आली. आपले कपडे कोठे जातात याची त्याला कल्पना नव्हती. तिचे केस मोकळे होते आणि ती घराच्या अंगणात येऊन बसली. जोरजोरात ओरडू लागला. आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर आलो. माझा मुलगाही घाबरून खोली बाहेर आला. आमच्या सुनेची अशी अवस्था पाहून आम्ही सगळे घाबरलो. मी माझ्या मुलाला विचारले की हे काय आहे? तो म्हणाला, जरा आई बघ, ती रोज रात्री 2 वाजता असे करते. मी तुम्हाला काय सांगू? सकाळी मी त्याला विचारले तर त्याला काहीच आठवत नाही. ती म्हणते मी काही केले नाही. काही वेळाने माझी सून शांत झाल्यावर माझ्या मुलाने तिला खोलीत नेऊन झोपवले. मी विचार करत होतो की ते काय आहे.
मी माझ्या मुलाला त्याच्या घरी सोडायला आणि सकाळी यायला कुठे सांगितलं. मी त्याच्या आईशी बोलेन. सकाळ होताच माझ्या मुलाने तिला कुठल्यातरी बहाण्याने तिच्या घरी सोडले. मी त्याच्या आईशी बोललो. त्याची आई कुठे काय बोलली. माझी मुलगी असे अजिबात करत नाही. मी राजीवशी लग्न करण्याचा विचार केला होता, ते होऊ शकले नाही. मला माझ्या सून सोडून 20 दिवस झाले आहेत. त्या काळात तिच्या घरून फोन येत राहिले, पण मी त्यांना टाळत राहिलो. माझा मुलगाही म्हणत होता की ते दिवस माझ्यासाठी कसे गेले हे फक्त मलाच माहीत आहे. मी त्याला परत आणू शकत नाही. त्याने माझा जीव घेतला. तर तू काय करशील. मी पुन्हा त्याच्यावर जास्त दबाव टाकला नाही. पण मी स्वतःला शिव्या देत होतो. मी माझ्या मुलाचे त्या मुलीशी लग्न का केले. आता तो परत यावा असे माझ्या घरात कोणालाच वाटत नव्हते. या सगळ्या गोष्टीत 3 महिने निघून गेले. मग एक दिवस अचानक माझी सून तिचे सामान घेऊन माझ्या घरी परत आली. ती येताच मला म्हणाली, माझी, मला माहित आहे तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत आहात, पण सत्य काय आहे हे तुम्हाला माहित नाही. तिच्या बोलण्यातून मला वाटले की तिला काहीतरी सांगायचे आहे. माझा मुलगा घरी आला आणि तिला पाहून राग आला. तिथे परत कुठे आला. मी आता या घरात राहू शकत नाही. मी जात आहे. त्याच क्षणी सत्य बाहेर येईल अशी भीती का वाटते, असे माझ्या बहिणीने सांगितले. सत्य काय आहे ते सर्वांना सांगा. मी असे का केले. बेटा म्हणाला, सत्य काय आहे. सत्य आहे तू वेडा आहेस आणि तुम्ही रोज रात्री असेच करता. सून म्हणाली, आई, आज जर सर्वात जास्त दुःखी आणि त्रासलेली व्यक्ती असेल तर ती दुसरी कोणी नसून मीच आहे. मी माझ्या पतीचे ऐकले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. मी म्हणालो, तुला काय म्हणायचे आहे. मग माझ्या बहिणीने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली की तुमच्या मुलाने मला पहिल्या रात्रीपासून हे नाटक करायला सांगितले होते, पण मी ते मान्य केले नाही. तो म्हणाला की आपण दोघे वेगवेगळ्या मोठ्या शहरात जाऊ आणि तिथे राहू. ते कुठे म्हणतील की माझ्या घरातील लोक मला असे सोडून जाणार नाहीत, पण असे नाटक केले तर ते घाबरतील आणि मग आपण वेगळे राहू. आधी मी म्हणालो की इथे सगळे चांगले आहेत, पण नंतर ते माझ्याशी बोलले नाही. तेव्हा मला त्यांच्याशी सहमत व्हावे लागले आणि मग मी सगळे नाटक केल्यावर त्यांनी मला घरी सोडले. तुम्हा सर्वांच्या नजरेत मी वेडा सिद्ध झालोय. अजून काय कोणास ठाऊक. त्यानंतर माझा फोनही उचलू नकोस. मी माझ्या घरी त्याची वाट पाहत होतो, पण तो आला नाही. मला समजले की त्याने मला फसवले, माझ्याशी खोटे बोलले आहे. त्याला मला त्याच्या आयुष्यातून दूर करायचे होते. मला हे समजले. आता मी स्वतः त्यांच्यापासून दूर जाईन. पण मला हवे होते सत्य सर्वांसमोर यावे. माझी सून जे बोलली त्यावर माझा पूर्ण विश्वास होता. माझा मुलगा म्हणाला, तुला ठेवायचे असेल तर ठेव. तू मला हव्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करू दिले नाहीस आणि हे गावातील एका मुलीने करून दाखवले. तिला इथून दूर जावे असे मला वाटत होते. तू नाराज आहेस. मी काय केले याचा विचार करा. आजही मी तिला माझी पत्नी मानत नाही. मी माझ्या मुलाला कुठे सांगितले, बेटा, तुला या घरात राहायचे की नाही ते तू ठरव. माझी सून या घरातच राहणार. आणि जो त्याला त्याचे हक्क आणि सन्मान देत नाही, तो या घरात राहू शकत नाही. आपण असे षड्यंत्र करू शकता, तेही फक्त त्याच्या आईकडून बदला घेण्यासाठी. तो एका निष्पाप मुलीला काहीही करायला सांगू शकतो. पण बेटा, तू त्याला काय करायला सांगितलेस याचा जरा विचार कर. त्याने ते फक्त स्वतःसाठी केले आणि इतर कोणाचाही विचार केला नाही, फक्त तुझा विचार. अशी बायको कुठे मिळेल. आश्चर्य. तू खूप दुर्दैवी व्यक्ती आहेस जो या मुलीला सोडून जाईल. मी माझ्या मुलासाठी हिरा निवडला याचा मला खूप आनंद झाला, पण कदाचित माझा मुलगा तिच्या लायकीचा नव्हता. मी माझ्या सुनेला प्रेमाने मिठी मारली. माझा मुलगाही कुठेही गेला नाही.
काही काळ नक्कीच राग आला होता, पण त्या मुलीवर प्रेम केल्याशिवाय कसे जगता येईल हे मला माहीत होते. शेवटी सगळं हळूहळू सुरळीत व्हायला लागलं.